टोलनाक्याजवळ एसटीला आज आग लागली। त्या एसटी मध्ये मुंबईचे इब्राहिम कुरेशी नामक व्यक्ती अक्कलकोट ते सोलापूरला निघाले होते। एसटीला आग लागल्यामुळे त्या प्रवासीचा लग्नाचा बस्ता आगमुळे जळून खाक झाला। त्या लग्नाच्या बस्तेमध्ये अंदाजे 40,000 रुपयांचा सामान होता। त्याने प्रशासनाकडे या नुकसान भरपाईची मागणी केली आहे। या जे प्रवासी होते त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे। साहेब, आपलं नाव काय? माझं नाव निसार इब्राहिम कुरेशी आहे। मी अक्कलकोटवरून बसलो होतो। माझा अख्खा बस्त्याचं सामान त्याच्यात होतं। लग्नाचे कार्ड होते, आपला कपडा होतं, कपडे वगैरे, राशन वगैरे लई सामान होतं। अंदाजे किती आपलं नुकसान झालेलं आहे? 40,000 रुपयाचा बस्त्याचं सामान होतं। 40,000 रुपयाचा आपला बसचं सामान आहे, आपल्या लग्नाचा बस्ता होता। तर आपली प्रशासनाला मागणी काय आहे? प्रशासनाला मागणी काय, आता हे गरिबाचं भरून द्यावा। तुम्ही धाव वगैरे घेतला आहे का? तुम्ही काय पुढील प्रोसिजर करणार आहे? प्रोसिजर आता साहेब, आम्ही राहतो बॉम्बेला। आम्ही आलो होतो इकडे बस्त्याचं सामान घ्यायला आणि कार्ड वाटायचं। कार्ड वाटायला आता आम्ही चाललो होतो। आता कार्ड तर अख्खे जळाले। आता पुढचं कामच बंद झाले कार्ड वाटायचे। आता कार्डच जळाले, पुढून वाटायचं कार्ड। कपडे होते, राशन होतं। या बसमध्ये एक असे प्रवासी आहे, त्यांचं नाव निसार आहे। ते निसार इब्राहिम कुरेशी ते या बसमध्ये होते। प्रवास करत असताना हे गाडीला ज्या वेळेस आग लागली त्यामध्ये प्रवासी सुखरूप पद्धतीने बाहेर आले, परंतु त्यांच्या या ठिकाणी लग्नाचा जे बस्ता होता ते पूर्णपणे लग्नाचं सामान या ठिकाणी जाळलेलं आहे। त्यामध्ये कमीत कमी अंदाजे 40,000 रुपयाचा त्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। अशा पद्धतीने जर एसटी पेटत असेल आणि अनेक लोकांना हे खूप मोठा त्रास होत असेल तर हे बाब अतिशय दुर्दैवी आहे। प्रशासनाला एवढीच या प्रवासकर्त्याची मागणी आहे की ह्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान त्यांना भरपाई मिळाली पाहिजे। याच पद्धतीने आपण त्यांची पूर्ण मागणी या ठिकाणी ऐकून घेतलेली आहे। मी सोलापूर नंबर 24 चॅनलचा सादिक शेख, कॅमेरामॅन सादिक मुजावर सोबत।